कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई वेगळी होणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलेला आहे। नक्कल करत तुमच्या काकांच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे बघा असं म्हणत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। मराठी माणसाचं नाही तर तुमचं अस्तित्व पणाला लागल्याचा पलटवार सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलाय। मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही। पण बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, अरे तुम्हाला जर आज मराठी माणूस या ठिकाणी कुठेतरी अडचणीत दिसतोय, मराठी माणसावर खतरा दिसतोय, तर 30 वर्ष तुम्ही काय कंचे खेळत होतात? मला सांगा, काय करत होतात तुम्ही? आणि मग याला जबाबदार कोण आहे? 25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये खुर्च्या तोडण्याचं काम तुम्ही केलं, आणि तरी जर माझा मराठी माणूस या ठिकाणी अडचणीत असेल, अरे चुल्लू भर पाणी में डूब मरो, कहा वोट मांगने के लिए यहाँ आते हो। आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली। मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे। पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली? काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही। तुमची काय अवस्था होईल? आणि म्हणून मला असं वाटतं, थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।